गुड मॉर्निंग सर्वांना। तर आपल्या सर्वांना आपल्या या चॅनलतर्फे दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर सकाळची वेळ आहे, पटकन आता चहा घेते आणि बाकीची कामं आवरून घेते। म्हणजे आज मी दसऱ्यानिमित्त स्पेशल काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे। तर चला पटापट, कारण सकाळची घाई असल्यामुळे फक्त आता चहाच बनवला आहे, नाश्ता वगैरे काही बनवलेला नाही। पटकन जेवणाला लागणार आहे आणि संचल गेलेला आहे क्लासला। चला, तर हा चहा आहे माझा आणि माझ्या मिस्टरांचा। तर चला आता आम्ही चहा घेतो। या ठिकाणी मी देवपूजा करून घेतलेली आहे। खूप छान असा घट आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आज काय मेनू आहे? तर आज दसरा स्पेशल मी बनवणार आहे छोलेची भाजी, पुरी, जिरा राईस आणि खीर। तर चला पटकन आता आपण छोलेची भाजी बनवून घेऊया। छोले इथे घेतलेले आहेत, शिजवून उकडून घेतलेले बघा हे। त्यामध्ये एक बटाटा ॲड केला आहे, 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचे। तेल गरम झालेलं आहे, 1 चमचा जिरे, खडा मसाला, तेजपत्ता, त्याचबरोबर अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली, 2 चमचे भरून टाकायचे, साधारणतः 3 चमचे। चण्याचं पीठ नाही टाकायचं ना, अद्रक लसूण पेस्ट होईल। आणि एक साईडला तुम्ही पाहू शकता मी काय बनवून घेतले, दाखवते। ते झालेला आहे आपला तयार जिरा राईस। देखो, जिरा राईस तयार झालेला आहे मस्त। तरी टोमॅटो, कांदा याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। ही पेस्ट बनवताना यामध्ये मी 1 चमचाभर धने ॲड केलेले आहेत परतताना। एक चमचा चणा पीठ। तर हे चण्याचे पीठ का टाकलंय? थिकनेससाठी, मस्त असा, म्हणजे आपली भाजी आहे ना खूप छान अशी दिसते, चांगला स्ट्रक्चर येतो, पण येतो, स्ट्रक्चर खूप छान येतं। नंतर मी काय करते, मसाले ॲड करते। काश्मीरी तिखा लाल, आपलं घाटी मसाला, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करा, कमी जास्त। गरम मसाला 1 चमचा, हळद 1 चमचा, मिक्स करायचे। तेलामध्ये मसाले फ्राय केलेले भाजीची टेस्ट खरंच खूप छान लागते। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा एकदा। आणि छोले उकडून घेताना मी त्यामध्ये मीठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे भाजीमध्ये छोले ॲड केल्यानंतर मीठाचे प्रमाण पाहणार आहे चेक करून, त्यानंतरच त्यामध्ये मीठ ॲड करणार आहे। तर हा मसाला फ्राय झालाय, तर हा जो वाटून घेतलेला मसाला आहे तो ॲड करायचा। अजून एक दुसरी टिप्स तुम्हाला सांगणार आहे। भाजी आपली खूप छान अशी थिकनेस पण भाजीला येण्यासाठी काय करायचं, तर चला पाहूया। तोपर्यंत एक साईडला हा मसाला परतून होतोय, गॅस मिडियम ठेवायचे। काय टिप्स आहे दाखवते, या भाजी या इकडे। तर काय टिप्स आहे? तुमच्या समोरच आहे। हे जे छोले आहेत काबुली चणे उकडून घेतलेले, त्यातले काही मिक्सरच्या ह्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे।
4 ते 5 चमचे, म्हणजे भाजीला थिकनेस पण येतो आणि ती भाजी खूप छान दिसायला दिसते. पाहता क्षणी तोंडालाही पाणी सुटते. म्हणजे भाजी घट्ट होते, म्हणजे अशी म्हणजे असं आपण ज्यावेळेस भाजी करतो ना त्यावेळेस छोले वेगळे होत. आता तुम्ही भाजी पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर कळेलच बनवल्यानंतर. तर ही सिक्रेट टिप्स आहे. टिप्स कोणी सांगितली तुम्हाला? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व मसाले ऍड केलेले आहेत आणि हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे. तेल सुटूस तर तोपर्यंत मी एक साईडला कणिक मळून घेते. कणिक हाताने मळणार नाही, तर चला तुम्हाला दाखवते. तर ही मी ब्रेड मेकर घेतलेला आहे हा. तर ब्रेड मेकरमध्ये मी आपलं चपातीचं जे पीठ आहे ते मळून घेत असते. हाताचा वापर करण्याची गरज नाही. तुम्ही अशा पद्धतीने बरोबर प्रमाणामध्ये यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, चवीनुसार मीठ आणि पीठ. बघा, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. 1 महिना झाले ही मशीन मी घेतलेली आहे आणि या मशीनवरती मी वेगवेगळे पदार्थही ट्राय करत आहे. ज्यावेळेस ते पदार्थ पूर्णपणे सक्सेस होतील त्यावेळेस मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करीन. तुम्हाला जेवढं कणिक हवं आहे तेवढं पीठ घ्यायचं आहे. मशीन आल्यापासून तरी मला कणिक मळणं खूप सोपं गेलंय. नाहीतर कणिक मळण्याचा मला भरपूर असा कंटाळा यायचा. एक मोठा डोंगर ठेवल्यासारखं डोक्यावरती वाटायचं आणि मशीन आल्यापासून खरंच इझी झालंय. एक साईडला या मशीनीमध्ये कणिक मळून होते तोपर्यंत एक साईडला भाजी पटकन तयार होते. म्हणजे मी काय करते, सुरुवातीला यामध्ये अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी, मीठ आणि कणिक मळून मशीनला ते लावते पीठ तयार होण्यासाठी आणि एक साईडला भाजी टाकते. भाजी होऊस तर माझं पीठ 8 मिनिटात, म्हणजे 5 ते 8 मिनिटातच हे तयार होते. तर चला मी तुम्हाला दाखवते. आता ही मशीनमध्ये मी ठेवणार आहे आणि चालू करते. आणि मी ठेवलेलं आहे आणि पॅक करायचे. इथं मेनू दिलेला आहे, किती नंबरला आहे, 11 नंबर आहे. तर बघा चालू, काही वेळाने मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी पेस्ट बनवून घेतली. तुम्ही पाहू शकता, असं वाटते काजूची पेस्ट आहे ना, काजू पेस्ट सारखं वाटते, फक्त कलर मध्ये थोडा चेंज आहे. सेम काजू पेस्ट वाटते. चला ती पण ऍड करूया आपण. मसाला मस्त असा भाजलेला आहे, तेल सुटलेला आहे आणि थोडंफार खाली लागलेलं आहे. टेन्शन घ्यायचं नाही, पटकन आपण हा मसाला मिक्स करून घ्यायचा. ओके, झाला मिक्स. त्यामध्ये ही पेस्ट. तर ही ट्रिक कोणी सांगितली तुम्हाला? ही माझ्या मिस्टरांची ट्रिक आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करते. भरपूर असे पदार्थ मला त्यांनी शिकवलेले आहेत बनवायला. चला आता यामध्ये ना छोले ऍड करायचे. गरम पाणी शक्यतो वापरायचं आहे भाजीला, त्यामुळे खूप छान अशी तरी येते. तरी तर थँक्यू मिस्टरचं नाव सांगितल्याबद्दल, म्हणजे मिस्टराला श्रेय दिल्याबद्दल. आता तुम्ही शिकवलं म्हणलं तुमचं नाव घेणार ना. तरी काय काय स्त्रिया सांगत नाही की काही असेल तर तो सांगितलं त्याबद्दल पदार्थ तुम्ही शिकवलेत मला, त्याबद्दल धन्यवाद. चला आता आपली भाजी तयार होते. आता कोथिंबीर कट करून यामध्ये ऍड करणार आहे थोडीशी भाजी शिजल्यानंतर. मीठ वगैरे चेक करून ऍड करायचं. तर आता थिकनेस दाखव. जेव्हा भाजी जशी शिजणार तसं भाजीला थिकनेस येणार. काही वेळानंतर मी तुम्हाला भाजी दाखवते. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा तुम्ही बनवू शकता. साधारणतः 10 ते 12 माणसं सहज खाऊ शकतील. आणि हे किती, मी पाव किलो चणे भिजत घातलेले रात्री, त्याच्यामुळे ते मस्त असे फुललेले आहेत. अचानकच ठरलेला बेत आहे. पुरणपोळी करण्याचा विचार होता, दसरा आहे म्हणून,
परंतु काय असतंय, पुरणपोळी म्हटलं की मिस्टर आणि मुलगा खात नाही, त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवा. तो त्रास कोणी घ्यायचा, डबल जेवण आणि एकटीसाठी पुरणपोळी. चाट मसाला नाही टाकलं नाही, काय करून टोमॅटो वापरलेला आहे. माझ्या सासूबाई इथे आहेत आणि त्यांना जास्त आंबट थोडंसं टेस्ट नाही, तुम्ही ऍड करू शकता तुमच्या आवडीनुसार, पण त्यांना आवडत नाही ना, त्यांच्या आवडीनुसार मी बनवलेलं आहे. थोडंसं तरी टाक, आमचूर पावडर आणि बरं थोडं ऍड करूया. तर या ठिकाणी मी घेतलेला आहे चाट मसाला. तर यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी प्रत्येक मसाल्यामध्ये एक चिप टाकून ठेवते, म्हणजे लक्षात राहिला. तर थोडंसंच ॲड करते, कारण ह्यांना ना असे चटपटीत आहे ना, खट्टे मिठ्ठे पदार्थ भरपूर आवडतात माझ्या मिस्टरांना, आणि सासूबाईला आवडत नाही. भाजीला कसं मस्त आलंय ना, अजून छान येणार, थोड्या वेळाने दाखवते. जशी जशी भाजी शिजणार तशी एकदम भाजी भरपूर झाली नाही, भरपूर छान. चणे अगोदरच मी उकडून घेतलेले, त्याच्यामुळे भाजीला जास्त वेळ लागत नाही, पटकन तयार होते मसाला वगैरे भाजल्यानंतर. आणि मसालाही आपण काय करायचं आहे, कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, त्यामुळे आपली ही भाजी पटकन तयार होते, जास्त वेळ लागत नाही. आणि फायनल म्हणजे यामध्ये बटर ॲड करायचं आहे. मस्त एवढं बटर, तुम्ही जसं हॉटेलमध्ये खाल ना तसंच तुम्हाला हे भाजी लागेल. ह्याची टेस्ट जबरदस्त. आता हे झाकण करून ठेवणार आहे मी, बटरी. तर मग हे बटरी छोले झाले, बटरचा भरपूर वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता पटकन काही मिनिटातच हे कणिक मळून झालेलं आहे, आणि मी असे गोळे केलेले आहेत. वेळ भरपूर कमी आहे आणि कामं भरपूर आहेत, तर पटापटा कामावरून घ्यायचे. मी पुऱ्या बनवून घेते. या ठिकाणी पुरे बघा 2 साईजचे केलेले आहेत. ही जरा मोठी साईज आणि ही छोटी साईज. कोणती पाहिजे? ह्या साईजच्या करू का? ह्या मोठीच करू ना, ठीक आहे. भाजी झाली का? हो, मस्त अशी तयार झालेली आहे. तर पुरी बनवायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला भाजी दाखवू का? हो हो, चला या, ह्या साईडला. तर एक पुरी ट्राय केली, तेल गरम झालं ना, हे बघा. वाव, मस्त टेक्स्चर आले ना. तरीही मस्त छान आली आहे. ते काय बटाटा आहे, कोथिंबीर ऍड केलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे ना. चला ते पुऱ्याची तयारी चालू. चला गरम आहे, भरपूर गरम आहे. तेल जरा बारीक करतो गॅस. झाले ना टमटमीत. पुऱ्या बनवून घेते. पुऱ्या झाल्यानंतर थोडीशी कांदा भजी करते, क्रिस्पी असे कांदा भजी आणि श्रीखंड. पुरी, छोलेची भाजी, कांदा भजी, श्रीखंड आणि जिरा राईस. बस, अजून काय बनवायचंय? बस बस. मस्त झाली ना पुरी, टमटमीत मस्त क्रिस्पी पण आहे. दिसताना दिसत ना, एवढं गरम आहे. बस कांदा भजी.
आणि मी करत आहे कांदा भजी. मस्त अशी क्रिस्पी कुरकुरीत कांदा भजी तयार होत आहेत आणि या ठिकाणी आपल्या तयार झालेल्या आहेत पुऱ्या. टमटमीत अशा मस्त फुललेल्या पुऱ्या आहेत बघ. चला पटपट आवरून घेते. तर या ठिकाणी मी दरवाजाला तोरण केलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि दरवाजाला तोरणही लावलेले आहेत. देवपूजा वगैरे झालेली आहे. आत्ताच घट उठवले, घटाला नैवेद्य केलेला तो दाखवलेला आहे. आणि आता बाकीची जी कामं आहेत ते कामं मी पटकन आवरून घेणार आहे, म्हणजे कपडे भांडी वगैरे सगळं. तर थोडक्यात आज दसऱ्याचा व्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे वेळात वेळ काढून. तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. त्यानंतर मी उपवास सोडताना ही थोडीशी क्लिप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन, नक्की पहा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असंच प्रेम आपल्या चॅनलवरती करत राहा. बाय बाय.